सगळेच म्हणतात मोमोज हे आपल्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहे, कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात मैदा असतो आणि तो काही आपल्याला पचत नाही। तर आज तुमच्यासोबत ना मी एक मस्त रेसिपी शेअर करणार आहे, जी तुम्हाला हलकी फुलकी आणि मोमोज खाल्ल्याचा आनंदसुद्धा देऊन जाईल आणि पोटाला तर योग्य आहेतच। तर यामध्ये काय करायचं आहे ते इथे मी भरपूर अशी पत्ताकोबी घेतलेली होती, त्यानंतर शिमला मिरची होती, पातीचा कांदा होता, अजून मशरूम होते, पनीर होते, ज्या काही चांगल्या चांगल्या व्हेजिटेबल्स आहेत ज्या तुम्हाला वाटतात, यामध्ये कॉर्नसुद्धा। तर या सगळ्या छान फाईन चॉप करायच्यात आपल्याला। आता मी चॉपरच्या साहाय्याने हे सगळं बारीक चिरून घेतलेलं होतं आणि आवडीचा पदार्थ असला की मुलंसुद्धा एकदम असं जोश येतो त्यांना मदत करायचं की मम्मी मी करतो। तर हे सगळं झालेलं होतं, छान भाजी तयार झालेली होती आमची। आणि भाजीमध्ये काही नाही, बटरवर फक्त ती भाजी परतायची, त्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचं, ऑरेगानो टाकायचं आणि काळी मिरी आणि थोडंसं टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं या भाजीमध्ये ते म्हणजे चाट मसाला। त्याने चव थोडी खूप छान येते, अगदी विकतच्यासारखी लागते। तर अशा प्रकारे ही भाजी छान परतून झालेली होती। इथे मी घेतलेलं होतं तांदळाचं पीठ, त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, काळी मिरी टाकलेली होती आणि इथे मी टाकते आता गरम पाणी। आपल्याला अशा पद्धतीने छान गरम पाणी टाकून व्यवस्थित सगळीकडे पाणी लागलं पाहिजे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि अगदी गरम आहे त्यामुळे तुम्ही अजिबात हात घालू नका, खूप भयानक चटके लागतात यामध्ये। तर चमच्याच्या साहाय्याने असं छान सगळं मिक्स करून घ्या व्यवस्थितरित्या आणि मग हे आपण छान ना झाकून ठेवून देऊया, म्हणजे त्याची छान उकड तयार होते। जर तुम्ही जशी आपल्या मोदकांसाठी उकड काढतो तशी उकड काढली तरीसुद्धा चालेल, पण ही एक सोपी पद्धत आहे, जसं आपण भाकरीसाठी करतो त्या पद्धतीने मी इथे केलेलं होतं। झाकून ठेवून दिलं, झाकून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटानंतर छान मळून घ्यायचं आहे आपल्याला। वाटलंच तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात तिथे लावू शकता आणि छान आपली कणिक नाही म्हणता येणार, पीठ जे काही आहे आपलं ते छान मिक्स करून घ्या। आणि त्यामध्ये काळी मिरी आणि मीठ टाकायला विसरू नका, जेणेकरून पारीला एक चांगली चव असणं खूप आवश्यक आहे, जसं मैद्याच्या पारीमध्ये असं काही नसतं। आणि हे आपलं पीठ छान चुरून मळून घ्या, जेणेकरून आपण जेव्हा पारी करू ना तर ती फुटणार नाही, व्यवस्थित लाटल्यासुद्धा जाते, किंवा तुम्ही जर हातावर करत असाल तर हातावरसुद्धा केली जाते, नाहीतर तेलाच्या साहाय्याने लाटली ना तरीसुद्धा ती छानच होते। तर असं तुम्हाला दिसते त्याप्रमाणे व्यवस्थित थोडं थोडं करून छान मळून घ्यायचे। आम्ही हे बऱ्या प्रमाणात केलेलं होतं, म्हणजे 2 दिवस खाल्लं असं म्हणता येईल, कारण की मुलाला मोमोज खूप आवडतात। आणि त्यानंतरचा हा योग्य पर्याय आम्हाला मिळालेला होता की मैद्याचं न वापरता आपण याचं करूया। एकदा ट्राय केलं आणि ते इतक्या जास्त प्रमाणात आवडलं की आता आमच्याकडे रात्रीच्या डिनरमध्ये असे मोमोज नक्कीच केले जातात, ज्यामध्ये भरपूर भाज्या, तांदळाचं पीठ या सगळ्यांचं प्रमाण व्यवस्थितरित्या असतं आणि सगळेच जण आवडीने सुद्धा खातात। तर हा एक हेल्दी ऑप्शन तुम्ही नक्कीच तुमच्या जी काही जेवणाची लिस्ट असते आपली त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। तर इथे आता माझी आई आलेली होती, तर आईने मस्त असे आम्हाला सगळे मोमोज आईनेच करून दिलेले होते। मी वेगळ्या काहीतरी कामामध्ये बिझी होते, त्यामुळे आईने म्हटलं तू ते काम कर, मी हे करते। आणि आम्ही काही त्याच्यामध्ये आकार करण्याच्या भानगडीत पडलो नाही, कारण की एकदा करून बघितले, खूप टाईम कन्झ्युमिंग आहे आणि खूपच शेप देत बसा आणि मला आकार करत बसा। मी आईला म्हटलं काही करू नको, सरळ सरळ आपल्या करंज्या कर, त्या म्हणजे आपल्या वाफायलाही बऱ्या पडतात, खायलाही बऱ्या पडतात, कुठला आकार जास्त करण्याची झंझट नाही। आणि मोदकाच्या आकाराचं जर करतो म्हटलं, त्याला अजून काहीतरी शेप देतो म्हटलं ना तर वरचा आकार ना असा थोडासा जाडसर होतो। तर ते सगळं करण्यापेक्षा म्हटलं सरळ सरळ करंज्या करणं सोपं आणि खाणंसुद्धा सोपं। तर अशा पद्धतीने आईने सगळ्या अशा छान मोमोज करून घेतलेले होते करंजीच्या शेपचे। आणि आता यामध्ये तुम्ही तुमची कौशल्य काय असेल ते लावू शकता, तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं, पण मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये टाईम खूप जातो। आता क्वांटिटी पण बऱ्यापैकी बनवायची असते, त्यामुळे जर साधं सोपंच पद्धत आपण उपयोगात आणली तर बरी पडेल, पण ते तुमचं नंतरचं मत आहे की तुम्हाला काय करायचं आहे। कारण एकदा दोनदा आपण डेकोरेटिव्ह करण्याचा प्रयत्न करू, त्यानंतर आपल्याला साधं सरळ सोपंच छान वाटतं, आमच्या बाबतीत तरी असंच होतं। त्यामुळे तर हे सगळं आम्ही छान सारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात भरून घेतलेलं होतं, कारण की भाज्या आपल्याला भरपूर छान असल्या पाहिजे त्यामुळे। आणि आता घरचंच आहे म्हटलं छान आपण व्यवस्थितच करतो। तर अशा भरपूर अशा करंज्या आम्ही बनवून घेतलेल्या होत्या, म्हणजे मोमोज बनवून घेतलेले होते आणि इडलीच्या पात्रामध्ये छान वाफवून घेतले होते। ॲट अ टाईम 12 आरामात होतात, 12 काय 16-17 पण होतात, कारण की याला जवळजवळ ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही। अशा पद्धतीने छान वाफवून घेतले आणि आमचे गरमागरम मोमोज तयार झाले। शेजवान चटणीसोबत सर्व करा। ओपन करून दाखवता आलं नाही, सॉरी त्यासाठी।